नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एवढी टेस्टी होणारी रेसिपी बघणार आहोत की मुलं आवडीने खातील आणि टिफिनला पण दिल्यानंतर टिफिन हा रिकामा होऊन येईल. तर बघा, बटाटे घेतले मी 2 मोठ्या आकाराचे, ते असे गोल गोल चाकत्या करून घेतले त्याच्या. तर आता हे मिठाच्या पाण्यामध्ये ना स्वच्छ असे धुवून घेऊ. यामध्ये मीठ टाकायचं आणि चोळून चोळून आहे ना स्वच्छ असे धुवून घ्यायचे, म्हणजे याचं काळपट पाणी ना सगळं निघून जाईल. तर इकडे आहे ना कढई पण गरम करायला ठेवली. यामध्ये ना 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आहे ना ठेचून घेतलंय, ते पण तळून घेऊ आपण तेलामध्ये. त्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी ना चांगली तळून घ्यायची. आणि इकडं पण आहे ना आता आपण बटाटे चांगले धुवून काढले 2 पाण्याने, एकदम स्वच्छ असे झाले. तर आता हे बटाटे ना आपण या तेलामध्ये ना टाकू परतायसाठी. तर बघा एवढे पण बटाटे टाकून दिले. चवीनुसार मीठ टाकलंय, तर मीठ टाकून चांगले परतून घ्यायचे आपल्याला ही भाजी बटाटे. तर 2-3 मिनटं आहे ना मिठामध्ये चांगले परतून घ्यायचे, म्हणजे ना चव छान लागते. आणि आपण जर गॅसवरती करीत असलं ना, थोडं कमी गॅसवर करायचं आहे, मिडियम गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर आहे ना झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं आहे ना आपण वाफवून घ्यायचे. तर बघा 5 मिनटं झाले, बटाट्यांचा कलर पण बदलला आहे. आणि चुलीवरती ना कमी करता येत नाही, त्यामुळे ना मी अधूनमधून हलवत राहिली. त्यानंतर आपण यामध्ये ना पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा मटण मसाला टाकला आहे आणि 2 चमचे ना लाल तिखट टाकलं आहे. माझं लाल तिखट कमी तिखट आहे, त्यामुळं मी 2 चमचे टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरायचं आहे. तर एवढे मसाले टाकले. त्यानंतर आता आपण आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे पूर्ण बटाट्यांना आहे ना आपला मसाला लागला पाहिजेत. आणि यामध्ये ना भाजलेल्या शेंगदाण्यांचा आहे ना कूट टाकला आहे मी. 3 चमचे टाकलं आहे, सॉरी. तर 3 चमचे ना भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे, थोडासा जाडसर वाटून घेतला आहे. आणि किंवा कुटून टाकला ना तरी पण चालेल. आणि ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकतात, नाही टाकला तरी पण चालेल. तशी पण भाजी ना टेस्टीच लागती. तर बघा अशा पद्धतीने ना आपले हे भाजी परतून झाली. आता यावरती ना 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. 2 मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि परत बटाटे ना परतून घ्यायचे. तुम्ही ही भाजी ना पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा वरणाबरोबर तोंडी लावण्यासोबत सुद्धा खाऊ शकतात आणि टिफिनला पण देऊ शकतात. इतकी टेस्टी होती ही भाजी. तर अशी भाजी तुम्ही कधी केली पण नसेल, नक्की करून बघा. आणि ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद. आणि ही रेसिपी नक्की कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला आता आहे ना व्हिडिओचं एंड इथंच करते. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.